श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकऱ्यांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तर स्वामी सेवेकऱ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हरितालिका उपवास कधी आहे, तसेच या उपवासाचे काही नियम असतात का, या उपवासाला काय खायचे असते किंवा काय खाऊ नये, तसेच मासिक पाळी आल्यास हा उपवास कसा करायचा आणि गर्भवती किंवा बाळातीन स्त्रियांनी महिलांनी हा उपवास कसा करायचा याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर हरितालिका उपवास हा 18 सप्टेंबर म्हणजेच सोमवारी आहे। तर सगळ्यात आधी हरितालिका व्रत हे सगळ्यात श्रेष्ठ मानलं जातं। या दिवशी भगवान शंकरांची आणि माता पार्वतीची मनोभावे सेवा करायची असते आणि माता पार्वतीने याच दिवशी घोर तपश्चर्या करून भगवान शंकरांची प्राप्ती करून घेतली होती व माता पार्वतीने देखील हरितालिका व्रत केले होते, यामुळे त्यांना भगवान शंकरांची प्राप्ती झाली होती। तर आता हे व्रत कोणी करू शकतं, तर सगळ्यात आधी तुम्ही जेव्हा हे व्रत पहिल्यांदा करत असतात तेव्हा हे व्रत संकल्प करून करायचं असतं। तसेच हे व्रत कधीही सोडलं जात नसतं किंवा थांबवलं जात नसतं। बऱ्याच वेळेला कळत नकळत हे व्रत सोडलं जाऊ शकतं किंवा घरामध्ये किंवा अशी काही अडचण येते की हे व्रत गेलं जात नाही, तेव्हा या व्रताचं गुरुजींकडून उद्यापन करून घ्यायचं असतं आणि परत हे व्रत कधीच धरायचं नसतं। पण हे व्रत कितीही मोठी अडचण आली किंवा घरामध्ये काहीही झालं ना तरी कधीच सोडू नका, कारण हे व्रत आपल्यासोबत शेवटपर्यंत असतं। तर आता हे व्रत कोण कोण करू शकतं, तर हे व्रत सवासीन स्त्रिया, कुमारिका मुली आणि विधवा स्त्रिया देखील हे व्रत करू शकतात। तर आता हे व्रत कुमारिकांनी का करावं, तर त्यांना मनासारखा जोडीदार भेटावा, मनासारखा नवरा भेटावा म्हणून हे व्रत करायचं असतं। भगवान शंकरांची मनापासून उपासना करायची असते, कारण सगळ्यांनाच असं वाटत असतं की भोले शंकरसारखा आपल्याला नवरा प्राप्त व्हावा। तर सवासीन स्त्रिया हे व्रत मिळालेल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं, त्यांना आरोग्य लाभावं, त्यांना सुख समृद्धी शांती मिळावी म्हणून हे व्रत सवासीन स्त्रिया करत असतात। तर विधवा स्त्रिया हे व्रत भगवान शंकरांची आराधना करण्यासाठी करत असतात, भगवान शंकरांची सेवा करण्यासाठी करत असतात। आणखीन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या घरामध्ये श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा झाली नाही, त्यांनी हरितालिकेच्या दिवशी भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा व्हावी म्हणून हा उपवास करायचा असतो। तर मी आत्ताच सांगितलं की हे व्रत सगळ्या व्रतामध्ये सगळ्यात पवित्र मानलं जातं। तर अशा या व्रता दिवशी किंवा उपवासाच्या दिवशी काय खावं काय खाऊ नये, तसेच या उपवासाचे काही नियम असतात का ते बघूया। तर हो, या उपवासाचे नियम असतात आणि ते नियम आपल्याला पाळायचेच असतात। तर शक्यतो हा हरितालिकेचा उपवास निर्जरी केला जातो। कठोर नियम पाळणारे या उपवासा दिवशी पाणीसुद्धा ग्रहण करत नाहीत, पण आजकालच्या पिढीमध्ये हा उपवास निर्जली करणं शक्य होत नाही, म्हणून या दिवशी तुम्ही फलाहार घेऊ शकता। फलाहार घेऊन तुम्ही हा उपवास करू शकता, पण असंही करणं प्रत्येकाला शक्य होत नाही, म्हणून ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार तुम्ही हा उपवास करू शकता। तुमच्या तब्येतीनुसार तुम्ही हा उपवास करू शकता। शक्य होत असेल तर तुम्ही या दिवशी फलाहार करायचा आहे, दूध किंवा गोड पदार्थ खाऊनच हा उपवास धरायचा आहे। आणि गोड पदार्थ हे उपवासाचेच असले पाहिजे, जसं की रताळ्याची खीर, बटाट्याची खीर, साबुदाण्याची खीर तुम्ही खाऊ शकता। काही ठिकाणी असंही म्हटलं जातं की या दिवशी तिखट पदार्थ खाऊ नये, तर तुम्ही प्रत्येकाच्या भागानुसार किंवा प्रत्येकाच्या गावी जसा हा उपवास केला जातो तसं तुम्ही हा उपवास करू शकता। आणि हरितालिकेचा हा उपवास दिवसभर केला जातो आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा केल्यानंतर हा उपवास सोडायचा असतो। तर आता गर्भवती स्त्रियांनी किंवा बाळातीन महिलांनी हा उपवास कसा करायचा, तर गर्भवती स्त्रियांनी आणि बाळातीन महिलांनी हा उपवासाचे पदार्थ खाऊन करायचा असतो। त्यांच्यासाठी कोणतेही नियम नसतात, शेवटी मनातील भाव आणि भगवान शंकरांवरची श्रद्धा महत्त्वाची असते।
तसेच ज्या स्त्रियांना मासिक धर्म किंवा सुतक विटाळ असं काही असेल त्यांनी फक्त उपवास धरावा, त्यांनी पूजा करू नये. दिवसभर भगवान शंकरांच्या नावाचा जप करावा. हरितालिकेची कहाणी मोबाईलवर ऐकावी. तसेच या दिवशी कोणाबद्दल वाईट बोलायचंही नाही आणि कोणाचं वाईट व्हावं असा विचार देखील करायचा नाही. तसेच कोणाचा अपमान करू नये, विनाकारण चिडू नये किंवा कोणाला विनाकारण त्रास देखील देऊ नये. आपल्या हातून कोणाचं मन दुखल असं देखील वागू नये. असे छोटे छोटे नियम आपण हरितालिकेचा उपवास करताना पाळले पाहिजे. हरितालिकेची पूजा मांडणी करण्यासाठी सगळ्यात आधी गणपती बाप्पाची पूजा करावी, त्यांची स्थापना करायची असते. पूजा मांडणी झाल्यानंतर या दिवशी हरितालिकेच्या उपवासाची कहाणी देखील ऐकायची असते. कारण हा उपवास कहाणी न ऐकल्यास अपूर्ण मानला जातो. म्हणूनच आवर्जून या दिवशी हरितालिकेची कहाणी मोबाईलवर का होईना ऐकायची आहे. तसेच श्रद्धेने व मनापासून या दिवशी देवांसमोर अखंड दिवा लावायचा आहे. हा दिवा दिवसभर चालला पाहिजे. तसेच या व्रतादरम्यान आपल्याला काही गोष्टी करणं टाळायचं आहे. हे व्रत करणाऱ्या महिलांनी चुकूनही काळ्या रंगाचं वस्त्र किंवा काळ्या कलरच्या कोणत्याही वस्तू परिधान करायच्या नाहीत. कारण कोणत्याही पूजेमध्ये काळे कपडे घालणे किंवा उपवासा दिवशी काळे वस्त्र घालणे हे अशुभ मानले जाते. अशा प्रकारे असे छोटे छोटे नियम पाळून आपल्याला हरितालिकेचा उपवास करायचा आहे आणि हा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून सोडायचा असतो. दुसऱ्या दिवशी लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे, त्या पूजेला नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग नंतर उपवास सोडायचा आहे. अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला सोमवारी हरितालिकेचा उपवास करायचा आहे आणि हे छोटे छोटे नियम पाळायचे आहेत. व्हिडिओमधील ही छोटीशी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.